हे बघा, नमस्कार मंडळी, कुक विथ मीनामध्ये आपलं स्वागत आहे। मी आहे मीना आणि मी बनवणार आहे झटपट बटाट्याची भजी। चला तर आपण याची रेसिपी बघूया। यासाठी मी घेतलेला एक बटाटा, हा मी एकच मोठा बटाटा घेतलेला आहे, तुम्ही बघू शकताय। आता आपण याच्या साली काढून घेऊया। तुम्ही बघू शकताय मी या बटाट्याच्या साली काढून घेतलेल्या आहे, हे बघा। आता या बटाट्याच्या आपल्याला पातळ अशा स्लाइस काढून घ्यायच्या आहेत। तर या कटरने मी पातळ स्लाइस काढून घेणार आहे। तर जेवढ्या हव्या असतील तेवढ्या आपण काढून घ्यायच्यात। तर मी हा सगळाच बटाटा असा व्यवस्थित किसून याच्या स्लाइस काढून घेणार आहे। हे बघा, छान आणि मोठ्या मोठ्या स्लाइस होतात। हे बघा, या स्लाइस तुम्हाला पातळ अशा दिसतायत। तर या स्लाइस आपल्याला पाण्यामध्ये भिजत ठेवायच्या आहेत। हे बघा, या सोडून अशा मी पाण्यामध्ये भिजत घालणार आहे। आता हे भिजतायत तोपर्यंत आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे। यासाठी मी एक बाउल घेतलाय आणि वाटीमध्ये मी 2 वाट्या असं मोजून पीठ घेणार आहे। तर ही 1 वाटी मी घेतलेली आहे। तर हे बेसन मी 1 वाटी घेतलेलं आहे। यानंतर दुसरी वाटी देखील मी अशीच भरून घेणार आहे। तर 2 वाटी आपल्याला बेसन घ्यायचं आहे। हे बघा, या पद्धतीनं तुम्ही बघू शकताय कढईमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। बटाटा भजी बनवताना आपल्याला हे तेल खूप असं कडक करून घ्यायचं नाही आहे। यासाठी दुसऱ्या भांड्यामध्ये तेल आपल्याला कडकडीत असं मोहन करून घ्यायचं आहे। तर मोठ्या कढईतील तेल मी 5 चमचे बाजूला घेणार आहे आणि हे छान व्यवस्थित कडकडीत असं याचं मोहन बनवून घेणार आहे। तुम्ही बघू शकता तेल मी हे कढायला ठेवलेलं आहे। आता बाजूलाच आपल्याला पिठामध्ये अर्धा चमचा मीठ घ्यायचं आहे, हे घेऊया। यामध्ये 1/4 टीस्पून आपल्याला खाण्याचा सोडा घ्यायचा आहे, म्हणजेच बेकिंग सोडा, हा घेऊया। यामध्ये 1.5 वाटी पाणी घ्यायचं आहे। तर मी ही 1 वाटी घेतलेली आहे। तर पीठ हे एकसारखं करून घेऊया आणि थोडं थोडं करून यामध्ये पाणी घालूया। तर ही 1 वाटी घेतलेली आहे, यासोबत आपल्याला अर्धी वाटी पाणी घ्यायचं आहे। पिठामधल्या गाठी फोडून पीठ व्यवस्थित करून घ्यायचं आहे। कडलेलं तेल पिठामध्ये घ्यायचं आहे। तेल आणि पीठ एकत्र करून चांगलं फेटून घ्यायचं आहे। बटाटा भजीचं पीठ हे तयार आहे। तुम्ही इथे बघू शकता बटाट्याच्या स्लाइस आता छान कडक झालेल्या आहेत। हे बघा, मी तुम्हाला दाखवते। हे बघा, यामुळे काय होतं की याला छान असं पीठ लागतं आणि भजी आपल्या छानच तयार होतात। हे बघा, मस्त कडक झालेले आहेत स्लाइस। आता यामध्ये बटाट्याची स्लाइस बुडवून घेऊ। बटाट्याची स्लाइस आपल्याला फक्त अशी खालीवर पीठ लावून घ्यायची आहे। तर तुम्ही बघू शकता तेल हे चांगलं तापलेलं आहे, पटकन यातून पीठ वर येतं, तेल तापलेलं आहे। तर यामध्ये जी स्लाइस घातली आहे बघा, अगदी अशीच बुडवून घ्यायचं आणि लगेचच सोडायचे। त्याच पद्धतीने हे बघा, या स्लाइस अशा बुडवून घ्यायचं। हे बघा, पूर्णपणे प्लेन आहे। हे बघा, पूर्णपणे प्लेन आहे, अशीच घालायचे। पद्धतीने उरलेल्या, तर याच पद्धतीने मी हे स्लाइस अशा बुडवून तेलामध्ये सोडणार आहे। अशा जागा बघून आपल्याला यामध्ये स्लाइस सोडायची। हे पलटून घेऊया। 2 मिनिटे थांबायचं, लगेचच पलटायचं नाही, यासाठी मी थांबलेली आहे। तर हे पलटून घेऊया।
हे बघा, अगदी 2-3 मिनटं असं ठेवून आपल्याला हे परतून घ्यायचं, म्हणजे भजी कुरकुरीत होतात. जास्त वेळ आपल्याला असंच ठेवून घ्यायचं. जेव्हा असा पांढरट भाग असेल तेव्हा ओळखायचं की भजी शिजायची. हे असं लालसर होऊ द्यायचं खालचा भाग देखील. या पद्धतीने गॅस मोठा करून हे भजी काढून घेऊया. तर या भजीवर आपण जे सोडलं होतं ते आपल्याला इथं पीठ लागलेलं, पहिला सोडलेलं ते लागलेलं. अशी भजी काढून घेऊया. तेल उकळून घ्यायचं. गाड्यांवर मिळतात तसे अगदी कुरकुरीत असे भजी आहेत हे. पीठ एकदम मी पातळ केलेलं आहे. असे झाडायचे आणि सोडायचे. जी बाजू भाजलेली आहे ती आपण परतून घेऊया. आता ही भजी आपण काढून घेऊया. नीटून व्यवस्थित काढून घ्यायचं. हे बघा, तुम्हाला मी भजी देखील दाखवते. हे बघा, छान अशी भजी झालेली. हे बघा, तुम्ही बघू शकता छान अशी बटाट्याची भजी तयार आहे. तर रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका.